हार्दिक पांड्या याने नवीन वर्ष 2026 ची सुरुवात वादळी शतकाने केली आहे। 3 जानेवारी रोजी विजय हजारे ट्रॉफी 2025 ते 26 मध्ये बडोदा संघाकडून खेळताना हार्दिकने विदर्भ विरुद्ध झंझावाती शतक झळकावून मैदान गाजवले। त्याच्यासमोर जो गोलंदाज आला त्याची त्याने धुलाई केली। हार्दिकने कठीण परिस्थितीत केवळ संघाला सावरले नाही तर आपल्या वादळी शतकाने विरोधी संघातील गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली। मैदानावर चोहोबाजूंनी हार्दिकने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला। 38व्या षटकापर्यंत बडोदा संघाची धावसंख्या 7 बाद 182 धावा होती, पण अवघ्या 2 मिनिटांत ही धावसंख्या 216 वर पोहोचली। हे शक्य झाले कारण 39व्या षटकात पांड्याने धुमाकूळ घातला। त्याने एकाच षटकात सलग 5 षटकार ठोकले आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून एकूण 34 धावा वसूल केल्या। विदर्भासाठी हे षटक फिरकीपटू पार्थ रेखाडे घेऊन आला होता, ज्याच्यावर हार्दिक तुटून पडला आणि त्याने संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले। पांड्याने 68 चेंडूत आपले शतक पूर्ण केले। हे शतक पूर्ण करण्यासाठी त्याने 8 षटकार आणि 6 चौकार मारले। यानंतरही पांड्याचा कहर सुरूच होता। अखेर तो 92 चेंडूत 8 चौकार आणि 11 षटकारांच्या जोरावर 133 धावा करून बाद झाला।